नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 38 साईजच्या ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत। तर हे कटिंग आहे ना एकदम परफेक्ट आहे, ह्यामुळे तुमचं शोल्डर उतरणार नाही, मुंड्यामध्ये चुना येणार नाही, कटोरी परफेक्ट येईल, छातीमध्ये परफेक्ट ब्लाऊज बसेल आपला। एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करून बघा, खूप सोपा कटिंग आहे आणि खूप परफेक्ट आपलं माप बसतं। तर सहज कोणालाही एकदा जर व्हिडिओ बघितला तर सहज आपण प्रत्येक साईजचं कटिंग करू शकतो, अशी इतकी सोपी पद्धत आहे। आणि तुमचा क्लास झालेला नसला तरी तुम्ही एकदा जर व्हिडिओ बघितला तर तुम्ही परफेक्ट ब्लाऊज तयार करू शकता। तर सर्वात अगोदर आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला बंद बाजूवरती उंची टाकायची आहे, म्हणजे आपला इथं समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग तयार होतात। तर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा। तर 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर उंची आपली जी आहे ती तयार 14 इंच आहे, मार्जिनसाठी 1 इंच, म्हणजे आपण 15 इंच उंची घेतलेली आहे। 15 इंच उंची घेतलेली आहे, तर आपण पुढच्या बाजूलाही 15 इंचाला एक मार्किंग करायचं आहे। आपल्याला 15 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे। उरलेला एक्स्ट्रा जो पेपर आहे आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। हे जे आहे ते एक्स्ट्राचा आपण कट करून घेतलेलं आहे। हे आपलं तयार आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे। गळारुंदी जी आहे ती आपली 38 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर आहे ते 3 इंच घ्यायचं आहे, म्हणजे तयार शोल्डर आपला 2.5 इंच होणार आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला इथं समोरचा गळा घ्यायचा आहे। समोरचा गळा आपला तयार 6 इंच आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 6.5 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला समोरही आपण 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे, खालच्या साईडला मार्किंग करायचं आहे आणि 2.5 इंचाचा व्यवस्थित असा बॉक्स तयार करायचा आहे। 2.5 इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला इथं समोरचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे, जिथं आपला शोल्डरचा पॉईंट आहे त्याच ठिकाणी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। मुंडा आपल्याला तिथं 6.5 इंच मुंडा घ्यायचा आहे, तर इथंही आपण 3 इंच आहे का बघून घ्यायचं आहे शोल्डर, आणि आपल्याला हे आहे ते मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 9.5 इंच आपलं छातीचा चौथा भाग, 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन, अशा पद्धतीने 2 मार्किंग करायचे आहेत आणि हे चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला जशाच तसं खाली मार्किंग करायचं आहे, छातीचा चौथा भाग आणि हे जे आहे ते आपलं मार्जिन आहे। आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहेत। मुंड्याला आकार आपल्याला 1.5 आणि 1 इंचावरती द्यायचा आहे, पाठीमागचा 1.5, समोरचा 1। त्याच्यानंतर तुम्हाला इथं बाहेरच्या बाजूला 1/2 इंच घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहे, तर आता आपण इथून 1.5 इंचाला घ्यायचं आहे आणि इथून 1 इंचाला घ्यायचं आहे, म्हणजे 1/2 इंच आपण आतल्या बाजूला आलो। तुम्हाला अगोदरचं मार्किंग काय केलं तर तुमच्या लक्षात यावं, आपण 1/2 इंच आतमध्ये आलेलो आहोत, त्यामुळे आपला आकार जो आहे तो इथं चुना वगैरे पडतात त्या पडत नाहीत। प्लेन ब्लाऊज इथं छातीमध्ये आपला समोर इथं ब्लाऊज बसतो, त्यामुळे आपण अगोदरची मार्किंग आणि ह्यामध्ये 1/2 इंचाचा फरक पडतो, त्यामुळे आपला ब्लाऊज इथं प्लेन बसतो, कपडा बिलकुल गोळा होत नाही। आता आकार देताना पेपर जो आहे तो आपल्या साईडला करायचा आहे आणि नंतर जो आपण मार्किंग केला खालच्या बाजूला त्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून सुरुवात करत करत आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार दिला ना तर तुमच्या मुंड्यामध्ये बिलकुल चुना पडणार नाही, कधीच ब्लाऊज एकदम प्लेनमध्ये सहज येईल। आणि 1 इंचाच्या मुंड्याला आकार आपण 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार आपण सरळ लाईन जी आखलेली अगोदर त्याला द्यायचा आहे, आणि 1 इंचाच्या मुंड्याला आकार जो आहे तो आपण नंतर बाहेरच्या बाजूने 1/2 इंच घेतलं ना, त्या 1/2 इंचाला आपल्याला 1 इंचाच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता इथं तुम्ही मुंड्याचे आकार एकदम खोलगट आणि गोल आलेले आहेत। असं आल्यामुळं ब्लाऊज इथं काठीमध्ये बिलकुलच गोळा होत नाही, पुन्हाही येत नाही, परफेक्ट असा ब्लाऊज आपला तयार होतो। तर अशा पद्धतीनेच तुम्ही प्रत्येक साईजच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे।
आता मुंडेचा आकार देऊन झालेला आहे. तर आता आपल्याला एक पट्टी म्हणजे क्रॉसपट्टी काढायची आहे. क्रॉसपट्टी आपल्याला समोरच्या बाजूला बरोबर 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि एक मार्किंग आपल्याला 2.5 इंचावरती करायचे आहे. तर फिटिंगच्या बाजूला हे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे 2.5 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. परत आपल्याला इकडच्या बाजूला 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. 3 इंचावरती मार्किंग केल्यानंतर या 3 इंचापासून आपल्याला इथं 3.5 इंचाचा पॉईंट आहे ना आपला, तिथं कर्वमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे. थोडंसं 1/2 इंच वरती गेलं तरी म्हणजे आपली क्रॉसपट्टी 3ची आहे, 3.25 झाली तरीही समोरच्या बाजूला चालते. म्हणजे असं आपण कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित येते. हे आपण असं कर्वमध्ये आकार दिलेला आहे. तर आता बघा आपली क्रॉसपट्टी म्हणजे पट्टी आपली तयार आहे. तर आपण आता काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग 9.5 अंश मार्जिन 1.5 इंच म्हणजे 11 इंचाचा मध्ये काढायचा आहे. 11 इंचाचा मध्ये कसा काढायचा, सरळ टेप ठेवायचा. एक जो आहे तो आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे आणि इथं मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 1 इंचाचा मुंडा आहे तिथून खाली आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. समोरच्या गळ्याला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आहे ते जोडायचे आहे. तुम्हाला जर आकार देता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, हे आपल्याला अगोदर काय करायचं आहे, डॉट डॉट पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आले का बघायचं आहे, आपलं व्यवस्थित आलेलं आहे. फक्त आपल्याला पॉईंट जोडायचे आहेत आणि मग आपल्याला मार्किंग जे आहे ते डार्क करायचं आहे. सुरुवातीलाच आपण आकार देऊन डायरेक्ट द्यायचं नाही, चुकलं असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं. त्यामुळे आपल्याला हे जे आहे ते असं व्यवस्थित असं तयार करायचं आहे. मार्किंग आहे ते डार्क करून घ्यायच्यानंतर अगोदर आपण सहज आकार द्यायचा आहे आणि मग आपण असा आकार तयार करायचा आहे. तर हे आपलं मार्किंग झालेलं आहे. तर आपला हा जो मुंडा आहे तो आपला 1.5 इंचाचा आहे आणि हा जो मुंडा आहे तो आपला 1 इंचाचा आहे. तर आपण इथे लिहिलेला आहे समोरील गळा आहे हा आपला. हे आपण कटोरीचं इथं काढताना आपण इथं मध्ये काढलेला आहे कटोरीचा. ही एक क्रॉसपट्टी जी आहे ती आपली पट्टी जी आहे ती आपली इथं 3 इंचाची आहे आणि आपली इकडच्या साईडला 2.5 इंचाची आहे. ही पूर्ण आपली क्रॉसपट्टी आहे एवढा भाग आणि ही आपली कटोरी आहे. आपण हे जे अंतर घेतलेलं आहे इथं तर 2.5 इंच घेतलेलं आहे. इथं समोरच्या गळ्याला आपण 1 इंच घेतलेला आहे आणि हा आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर आणि हा जो आहे तो आपला मुंडा आहे. हा आपला समोरील गळा आहे. तर आपण आणि हे आपले आहे ती गळा रुंदी आहे. हे आपलं शोल्डर आहे. तर बघा मी इथं तुम्हाला परफेक्ट असं लिहून दाखवलेलं आहे म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल. तर तुम्ही दुसऱ्या असं तुम्ही लिहून घ्या आणि कुठलाही ब्लाऊज व्यवस्थित असं तयार करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं व्यवस्थित लवकरात लवकर तुम्हाला लक्षात येईल आणि आपला ब्लाऊजही परफेक्ट येईल. तर खूप सोपं आहे आणि सहज एकदा व्हिडिओ बघितला तर कुणालाही आपलं जमू शकतात. तर आपण हे आहे ते कटिंग करून घेऊया. आता आपण हे मार्किंग केलेलं आहे ते आपण आता कट करून घ्यायचं आहे. कट करताना आपण अगोदर इकडच्या साईडने कट करायचं आहे आणि मग बघा आपण जे मार्जिनचा बाहेरचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे. 1 इंचाचा मुंडा परत कट करायचा. अगोदर 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा सुरुवातीला आणि आपण जसे आकार दिलेले आहेत ते कट करायचं आहे. आपण सुरुवातीला बाहेरचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. बाहेरचा आकार कट केल्याच्या नंतर आता आपल्याला गळा रुंदीला इथं कट द्यायचा आहे किंवा तुमचा गळा जर पाठीमागचा 6 इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथं गोलाकारामध्ये कट करू शकता. 6 इंचापेक्षा जर तुमचा असं पाठीमागचा गळा कमी असेल तर तुम्ही गळा रुंदीला कट द्यायचा आहे आणि दोन्ही पार्ट आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. आता आपण
दोन्ही पार्ट आहे ते वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत मध्यापासून. पाठीमागचा भाग आपण थोडंसं वेळासाठी साईडला ठेवू. समोरचा भाग कट करायचा आहे आपल्याला. कटोरी जी आहे ते आपल्याला कट करायची आहे. कटोरी थोडंसं कट मारलेलं आहे. अगोदर आपण एक पट्टी जी आहे ती जसं आपलं मार्किंग आहे तसं कट करून घ्यायचं आहे. आपली एक पट्टी पण तयार आहे. आता आपण कटोरीचं कट करायच्या अगोदर जो मुंडा आहे आपला 1.5 इंचाचा कट केलेला अगोदर आणि 1 इंचाचा राहिलेला तो बाहेर जे आपण 1.5 इंच डाऊन केलेला आहे आणि आकार दिलेला आहे तो आकार आपला कट करायचा आहे. मुंड्याचे आकार तुम्ही बघू शकता. आकार आपल्या मुंड्याचे एकदम परफेक्ट आलेले आहेत कारण आपण व्यवस्थित असं मार्किंग केलेलं आहे आपलं. त्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट इथं तयार होत आहे. आपली कटोरी आहे आणि समोरचा पार्ट आहे हे आपण साईडला ठेवू. अगोदर आपण पाठीमागचा भाग तयार करू. पाठीमागचा भाग तयार केल्याच्या नंतर आज आपल्याला समोरच्या भागाचं कटोरी वाढवायची आहे आणि मग बाहीचं कटिंग करायचं आहे. तर पाठीमागचा गळा तुमचा जितका असेल तितका घ्या. तर तयार ब्लाऊजचा गळा जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं आहे. म्हणजे इथं आपला 8 आहे तर आपण इथं 8.5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे. 8.5 इंचाला एक मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला इथं बरोबर 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंच घेतल्यानंतर हे वरचं आणि हे जॉईंट करायचं आहे. तुम्हाला जसा हवा तसा इथं तुम्ही पाठीमागच्या गळ्याला आकार देऊ शकता. चौकोनी किंवा आपल्याला गोलाकार हवा असेल तर गोलाकार किंवा तुम्ही डिझाईनचाही आकार देऊ शकता. इथं जसं आपल्याला हवा तसा आपण आकार देऊ शकतो. आता आपलं पाठीमागच्या भागाचं हे आपलं कटिंग झालेलं आहे. तर आता आपण कटोरी वाढवायची आहे आणि बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कटोरी जशाच तशा अगोदर पेपरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण दुसरा एक पेपर घेतलेला आहे. कटोरी आपल्याला आकार वाढवून घ्यायची आहे. कटोरीला वाढवून घेण्यासाठी आपल्याला कटोरी आपली जशाच तशी मार्किंग करून घेतलेली आहे. तर कोणत्याही साईजची कटोरी तुम्ही अशाच पद्धतीनं वाढवून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि सहज आपण ते करू शकतो. कटोरी आपलं मार्किंग करून झालेलं आहे. कटोरी मार्किंग केलेली आहे. तर आता आपल्याला हा जो पार्ट आहे खालचा आपल्याला आता मध्ये काढायचा आहे. 1.5 आहे. 1.5 मध्ये कसं काढायचं तर डबल फोल्ड टेप करायचा आहे. डबल फोल्ड टेप केल्याच्या नंतर आपलं हे मार्किंग जेवढं आलेलं आहे तेवढ्याला मध्ये काढायचं आहे. मध्ये काढल्याच्या नंतर आता आपल्याला बरोबर खाली 1.5 इंचावरती मार्किंग करून इथे ज्या ठिकाणी मध्ये काढला तिथे 1.5 इंच घ्यायचं आहे. आपल्या 38 साईजची कटोरी आहे म्हणून इथं आपण फक्त 1.25 इंच घ्यायचं आहे. तर 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी तुम्ही 1.5 इंच घ्या. 38 साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इकडं हे 1.25 इंच घ्यायचं आहे. म्हणजे 1.25 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतलं तर कटोरी भरपूर मोठी होते. आपल्याला भरपूर मोठी कटोरी नाही पाहिजे. आपल्याला कटोरी कशी पाहिजे आहे तर एकदम परफेक्ट म्हणजे साईजप्रमाणे आपल्या छातीमध्ये परफेक्ट बसावी अशी आपल्याला कटोरी पाहिजे आहे. म्हणून आपण 1.25 इंच अंतर घेतलेलं आहे. 40च्या पुढचे ब्लाऊज असतील तर 1.5 इंच घ्या. 28 30 असेल तर 1 इंच घ्या. 34 36 38 असेल तर 1.25 इंच अंतर घ्या. तर तुम्हाला जर कटोरी चार्ट हवा असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला त्या कटोरी ब्लाऊजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला साईजप्रमाणे कटोरी कशी वाढवायची ते पूर्ण अशी माहिती दिलेली आहे. तर आता इथं समोरच्या बाजूला आपण काहीच अंतर न घेता हे असं मार्किंग करायचं आहे. आणि आपल्याला इकडच्या साईडला पण काहीच न घेता फक्त 2 लाईन घ्यायचं आहे. 2 लाईन घेत आपल्याला ह्या पॉईंटला गोलमध्ये जॉईंट करत यायचं आहे. असं केल्यामुळं आपला कटोरी व्यवस्थित अशी तयार होते. आणि ह्यामध्ये आपल्याला बिलकुल चेंज नाही करायचं. मार्किंग करताना जसं आहे तसं आपण जसं मार्किंग आहे तसं आपण कट करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो. सोपी पद्धत आहे आणि पटकन लक्षात येते. बघा भरपूर ताईंच्या म्हणजे असं मला कमेंट येतात की त्या तुमच्या पद्धतीने ब्लाऊज तयार केला आणि तो परफेक्टही बसला. तर आपली पद्धत खूप सोपी आहे. प्रत्येकाला सहज येते. म्हणजे ज्यांचं क्लास झालेला नसेल त्यांनाही आपला ब्लाऊज एकदा जर व्हिडिओ बघितला तरी परफेक्ट येतो.
आता काय करायचं, हे टोक आणि हे टोक एकमेकावरती ठेवायचं आहे. कमी जास्त पार्ट झाला असेल तर कट करायचा, नसेल झाला तर ठेवायचा आहे. तर आपलं परफेक्ट आहे. तर आपण इथं किंचितचं गोलाकार व्यवस्थित असं देऊन घ्यायचं आहे. थोडंसं व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचं आहे. तर आता ही आपली कटोरी तयार आहे. आता आपण बाहीचं कटिंग बघायचं आहे. बाही कटिंग करताना तुम्हाला तुमची बाही अस्तरची आहे की बिगर अस्तरची त्यानुसार कटिंग करायचं आहे. तर सुरुवातीला आपण आता ही बाही जी आहे ती आपली 5.5 इंचाची आहे म्हणजे आणि बिगर अस्तरची आहे. तर आपण इथं त्या पद्धतीनं माप टाकायचं आहे. सुरुवातीला आपण 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्ही मार्जिन घ्या आणि मग तुमच्या बाहीची तयार उंची घ्या. 5.5 इंच आपली तयार उंची आहे आणि 1.5 इंच आपलं मार्जिन आहे. आता आपण कुठल्या साईजचा ब्लाऊज कट केलेला आहे, 38 साईजचा. तर बरोबर आपण 9.5 इंच घ्यायचा आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग आपण नेहमी बाहेरुंदीसाठी वापरत असतो, त्याच पद्धतीनं आपण इथं छातीचा चौथा भाग बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग कुठल्याही साईजचा ब्लाऊज होते बाहेरुंदीसाठी छातीचा चौथा भागच घ्यायचा असतो. त्याच्यानंतर आता आपण हे 1.5 इंच मार्जिन आहे तेही आपण मार्किंग करून घेऊयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आता आपल्याला आपली 5.5 इंचाची बाही आहे, तर इथं आपण 2.5 इंच कॅप हाईट घ्यायचं आहे. 2.5 इंच कॅप हाईट घेतलेल्या ठिकाणी आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. खाली हे आपण 2 इंच घ्यायचं आहे, पण टप्प्याटप्प्याने घ्यायचं आहे. अगोदर 1 इंच घ्यायचं आणि मग 2 इंच घ्यायचं, म्हणजे 2 मार्किंग करायचे आहेत. 1 इंचाला 1, 2 इंचाला 1. 2 इंचाचा मार्किंग आहे ते त्या 2 इंचाच्या पर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे. हे असं. आणि 1 इंचाला देताना आपण खालच्या साईडने यायचं आणि 1 इंचाला आकार देत यायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे 2.5 इंचाचा पॉईंट, 2 इंचाचा पॉईंट आहे तिथून खाली 2.5 इंच घ्यायचं आणि बरोबर खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे अंतर जे आहे ते आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. आता आपल्याला हे 1.5 इंच आणि हा असा आकार द्यायचा. असा आकार दिल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला आकार देतानाही पट करून लक्षात येईल आणि आपला आकारही चुकणार नाही. तर बघू शकता हे आकार आपला किती व्यवस्थित आलेला आहे. हे अंतर आपलं 1.5 इंच आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. आपला 38 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपलं दंडघेर 6.5 इंच येतं. शिलाई मार्जिन आहे ते 1.5 इंच. हे आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. म्हणजे आपण कटिंग करताना वरती जो क्रॉस भाग आहे तिथून कट करायचा आहे. जसं मार्किंग आहे तसं आपण कट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाही जी आहे ती उकळून घ्यायची आहे. परफेक्ट आपला आकार बाहीचा तयार झालेला आहे. बाहीचा आकार बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे. असाच बाहीचा आकार आला तर आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो. अशा पद्धतीने ही बाही कटिंग आहे. ही कटोरी आहे. पाठीमागचा भाग आपला समोरचा आणि हे आपले पद्धती. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने पूर्ण 38 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी परफेक्ट पूर्ण कटिंग करून दाखवलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणखीन दुसऱ्या कुठल्या प्रकारचा व्हिडिओ हवा असेल तेही सांगा. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत आणि कमेंटही करायला नक्की विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज 38 साईजच्या ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. तर हे कटिंग आहे ना एकदम परफेक्ट आहे. ह्यामुळे तुमचं शोल्डर उतरणार नाही, मुंड्यामध्ये चुना येणार नाही, कटोरी परफेक्ट येईल, छातीमध्ये परफेक्ट ब्लाऊज बसेल आपला. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करून बघा. खूप सोपा
कटिंग आहे आणि खूप परफेक्ट आपलं माप बसतं. तर सहज कोणालाही एकदा जर व्हिडिओ बघितला तर सहज आपण प्रत्येक साईजचं कटिंग करू शकतो. अशी इतकी सोपी पद्धत आहे. आणि तुमचा क्लास झालेला नसला तरी तुम्ही एकदा जर व्हिडिओ बघितला तर तुम्ही परफेक्ट ब्लाऊज तयार करू शकता. तर सर्वात अगोदर आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला बंद बाजूवरती उंची टाकायची आहे, म्हणजे आपला इथं समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग तयार होतात. तर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा. तर 34 साईजचा ब्लाऊज आहे. तर उंची आपली जी आहे ती तयार 14 इंच आहे. मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे आपण 15 इंच उंची घेतलेली आहे. 15 इंच उंची घेतलेली आहे. तर आपण पुढच्या बाजूलाही 15 इंचाला एक मार्किंग करायचं आहे. आपल्याला 15 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे. उरलेला एक्स्ट्रा जो पेपर आहे आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. हे जे आहे ते एक्स्ट्राचा आपण कट करून घेतलेलं आहे. हे आपलं तयार आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. गळारुंदी जी आहे ती आपली 38 साईजचा ब्लाऊज आहे. तर आपण 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर आहे ते 3 इंच घ्यायचं आहे, म्हणजे तयार शोल्डर आपला 2.5 इंच होणार आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं समोरचा गळा घ्यायचा आहे. समोरचा गळा आपला तयार 6 इंच आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 6.5 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला समोरही आपण 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे. खालच्या साईडला मार्किंग करायचं आहे आणि 2.5 इंचाचा व्यवस्थित असा बॉक्स तयार करायचा आहे. 2.5 इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला इथं समोरचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे. जिथं आपला शोल्डरचा पॉईंट आहे त्याच ठिकाणी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. मुंडा आपल्याला तिथं 6.5 इंच मुंडा घ्यायचा आहे. तर इथंही आपण 3 इंच आहे का बघून घ्यायचं आहे शोल्डर, आणि आपल्याला हे आहे ते मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 9.5 इंच आपलं छातीचा चौथा भाग, 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने 2 मार्किंग करायचे आहेत आणि हे चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जशाच तसं खाली मार्किंग करायचं आहे. छातीचा चौथा भाग आणि हे जे आहे ते आपलं मार्जिन आहे. आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहेत. मुंड्याला आकार आपल्याला 1.5 आणि 1 इंचावरती द्यायचा आहे. पाठीमागचा 1.5, समोरचा 1. त्याच्यानंतर तुम्हाला इथं बाहेरच्या बाजूला 1/2 इंच घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहे. तर आता आपण इथून 1.5 इंचाला घ्यायचं आहे आणि इथून 1 इंचाला घ्यायचं आहे, म्हणजे 1/2 इंच आपण आतल्या बाजूला आलो. तुम्हाला अगोदरचं मार्किंग काय केलं तर तुमच्या लक्षात यावं, आपण 1/2 इंच आतमध्ये आलेलो आहोत. त्यामुळे आपला आकार जो आहे तो इथं चुना वगैरे पडतात त्या पडत नाहीत. प्लेन ब्लाऊज इथं छातीमध्ये आपला समोर इथं ब्लाऊज बसतो, त्यामुळे आपण अगोदरची मार्किंग आणि ह्यामध्ये 1/2 इंचाचा फरक पडतो. त्यामुळे आपला ब्लाऊज इथं प्लेन बसतो, कपडा बिलकुल गोळा होत नाही. आता आकार देताना पेपर जो आहे तो आपल्या साईडला करायचा आहे आणि नंतर जो आपण मार्किंग केला खालच्या बाजूला त्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून सुरुवात करत करत आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार दिला ना तर तुमच्या मुंड्यामध्ये बिलकुल चुना पडणार नाही. कधीच ब्लाऊज एकदम प्लेनमध्ये सहज येईल. आणि 1 इंचाच्या मुंड्याला आकार आपण 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार आपण सरळ लाईन जे आखलेली अगोदर त्याला द्यायचा आहे आणि 1 इंचाच्या मुंड्याला आकार जो आहे तो आपण नंतर बाहेरच्या बाजूने 1/2 इंच घेतलं ना, त्या 1/2 इंचाला आपल्याला 1 इंचाच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं तुम्ही मुंड्याचे आकार एकदम खोलगट आणि गोल आलेले आहेत. असं आल्यामुळं ब्लाऊज इथं काठीमध्ये बिलकुलच गोळा होत नाही, पुन्हाही येत नाही. परफेक्ट असा ब्लाऊज आपला तयार होतो. तर अशा पद्धतीनेच तुम्ही प्रत्येक साईजच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. आता मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. तर आता आपल्याला एक पट्टी म्हणजे क्रॉसपट्टी काढायची आहे. क्रॉसपट्टी आपल्याला समोरच्या बाजूला बरोबर 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि एक मार्किंग आपल्याला 2.5 इंचावरती करायची आहे. तर फिटिंगच्या बाजूलाही आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे 2.5 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. परत आपल्याला
इकडच्या बाजूला 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. 3 इंचावरती मार्किंग केल्यानंतर या 3 इंचापासून आपल्याला इथं 3.5 इंचचा पॉईंट आहे ना आपला, तिथं कर्वमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे. थोडंसं 1/2 इंच वरती गेलं तरी म्हणजे साडे आपली क्रॉसपट्टी 3ची आहे, 3.25 झाली तरीही समोरच्या बाजूला चालते. म्हणजे असं आपण कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित येते. हे आपण असं कर्वमध्ये आकार दिलेला आहे. तर आता बघा आपली क्रॉसपट्टी म्हणजे पट्टी आपली तयार आहे. तर आपण आता काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग 9.5 अंश मार्जिन 1.5 इंच म्हणजे 11 इंचाचा मध्य काढायचा आहे. 11 इंचाचा मध्य कसा काढायचा, सरळ टेप ठेवायचा. टेप जो आहे तो आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे आणि इथं मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 1 इंचाचा मुंडा आहे तिथून खाली आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. समोरच्या गळ्याला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आहे ते जोडायचे आहे. तुम्हाला जर आकार देता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, हे आपल्याला अगोदर काय करायचं आहे, डॉट डॉट पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आले का बघायचं आहे, आपलं व्यवस्थित आलेलं आहे. फक्त आपल्याला पॉईंट जोडायचे आहेत आणि मग आपल्याला मार्किंग जे आहे ते डार्क करायचं आहे. सुरुवातीलाच आपण आकार देऊन डायरेक्ट द्यायचं नाही, चुकलं असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं. त्यामुळे आपल्याला हे जे आहे ते असं व्यवस्थित असं तयार करायचं आहे. मार्किंग आहे ते डार्क करून घ्यायच्यानंतर अगोदर आपण सहज आकार द्यायचा आहे आणि मग आपण असा आकार तयार करायचा आहे. तर हे आपलं मार्किंग झालेलं आहे. तर आपला हा जो मुंडा आहे तो आपला 1.5 इंचाचा आहे आणि हा जो मुंडा आहे तो आपला 1 इंचाचा आहे. तर आपण इथं लिहिलेला आहे समोरील गळा आहे हा आपला. हे आपण कटोरीचं इथं काढताना आपण इथं मध्ये काढलेला आहे कटोरीचा. ही एक क्रॉसपट्टी जी आहे ती आपली पट्टी जी आहे ते आपली इथं 3 इंचाची आहे आणि आपली इकडच्या साईडला 2.5 इंचाची आहे. ही पूर्ण आपली क्रॉसपट्टी आहे एवढा भाग आणि ही आपली कटोरी आहे. आपण हे जे अंतर घेतलेलं आहे इथं तर 2.5 इंच घेतलेलं आहे. इथं समोरच्या गळ्याला आपण 1 इंच घेतलेला आहे आणि हा आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर आणि हा जो आहे तो आपला मुंडा आहे. हा आपला समोरील गळा आहे. तर आपण आणि हे आपले आहे ती गळारुंदी आहे. हे आपलं शोल्डर आहे. तर बघा मी इथं तुम्हाला परफेक्ट असं लिहून मी दाखवलेलं आहे, म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल. तर तुम्ही असं तुम्ही लिहून घ्या आणि कुठलाही ब्लाऊज व्यवस्थित असं तयार करा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं व्यवस्थित लवकरात लवकर तुम्हाला लक्षात येईल आणि आपला ब्लाऊजही परफेक्ट येईल. तर खूप सोपं आहे आणि सहज एकदा व्हिडिओ बघितला तर कुणालाही आपलं जमू शकतात. आपण हे आहे ते कटिंग करून घेऊया.